हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं स्वागत करते एक नवीन व्हिडिओमध्ये. मग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आज आषाढ महिना चाललाय, संपत पण आलाय आषाढ महिना. आषाढ महिन्यामध्ये काहीतरी तळलेली वस्तू बनवतात, जसं काय आकाळ तळतात. ते पूर्वीपासून चालत आलंय की या महिन्यात काहीतरी तळायचं असतं. मग मी विचार करत होती काय बनवू काय बनवू. मग मी आज बनवणार आहे गोड खुशखुशीत शंकरपाळ्या. ते पण गुलाबजांबूची राहिलेली चासणी आहे, त्याच्यामधून मी शंकरपाळी बनवणार आहे. मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओ. चला मग आता इन्ग्रेडियंट्स बघून घेऊया. हे मी एक वाटी मैदा फक्त इकडे दाखवते, पण मी या वाटीच्या मापाने 3 वाटी मैदा घेणार. काहीतरी माप तुम्ही एक ठेवायचं, म्हणजे आपल्याला बाकीचं टाकायला बरं पडतं. मग हे 3 वाटी मैदा मी घेणार आहे. चिमूटभर मीठ. गोड पदार्थात पूर्वीचे लोक सांगतात थोडं चिमूटभर मीठ टाकायचं. मग हे मीठ घेतले. अर्ध्या वाटीपेक्षा पण कमी तूप घेतले, वितळवून तूप घेतले. हे वेलची पूड आहे आणि हे गुलाबजामुनची चासणी आहे. 1 वाटी होती माझ्याकडे. जर मळताना कमी वाटलं तर तुम्ही दूध पण घेऊ शकता. मळताना जर मला कमी वाटलं तर मी दूध घेईल. मग चला सुरू करूया आजच्या रेसिपी. आता आपण पहिलं या वाटीच्या मापाने 3 वाटी मैदा घेतो आहोत. थोडासा राहिलेला साईडला ते टाकून घेतो. तूप टाकायचं. हे बघा, हे अर्ध्या वाटीपेक्षा कमी तूप घेतले. तूप टाकून त्याला चांगलं चोळून घ्यायचं. असं त्याला पूर्ण पीठ लावून मी थोडीशीच बनवणार आहे. हे बघा, असं चांगलं पीठ चोळून घेतलंय. मी टाकून जेवढं पाहिजे तेवढंच टाकायचं. टाकत मळायचं. एकदम लूज, एकदम पातळ पण पीठ मळायचं नाही. मला वाटते अर्धी वाटीमध्ये होऊन जाईल. चला मग मळून घेते आणि तुम्हाला परत दाखवते. मीठ आणि वेलची पूड टाकायला विसरलेली. हे बघा, मीठ आता टाकलंय आणि आता वेलचीचं पावडर टाकते. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असलं तर टाकू शकता. एक हात खराब झाला नाही. थोडंसं वेलचीचं पावडर टाकलंय. चला मळून घेते पीठ. हे बघा, पीठ मळून झालंय. असं घट्ट गोळा मळून घेतलाय. आता 5-10 मिनिटं त्याला जरा रेस्ट होऊन देऊया आणि मग लाटायला घेऊया. हे बघा, आता 2 गोळे करून घेते, कारण थोडंच पीठ होतं म्हणून 2 गोळ्यामध्ये होऊन जाईल. थोडं पीठ घट्टच ठेवायचं, नाहीतर ते तेलमध्ये विरघळणार. असं लाटायला थोडा त्रास होईल, पण घट्टच ठेवायचं पीठ. असं फोल्ड करून घेते आणि परत लाटून घेते. त्याच्याने लेयर्स छान येतात. लाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. अशी जाड पोळी लाटून घ्यायची. बघू शकता, अशी जाड पोळी लाटून घ्यायची आणि आता त्याला कट करते. तुमच्याकडे ते शंकरपाळीचं डिझाईनवाला असेल तर ते पण घेऊ शकता. मी हे पिझ्झा कटरने कट करते. तुम्हाला पाहिजे तसं शेप, पाहिजे तशी साईज तुम्ही कट करून घेऊ शकता. हे बघा, कसे लेयर झाले शंकरपाळीला. चला मग दुसरं पण लाटून घेते आणि मग तळून घेऊया आपण. हे बघा, मग आता हे सगळे लाटून कापून सगळे रेडी झाले. आता घेऊया तळून. अजून चांगलं हे बघू शकता, जास्त पण गरम नाही होऊन द्यायचं, नाहीतर एकदम लाल होऊन जाईल. थोडं मीडियम गरम झालं की मग
शंकरपाळ्या टाकायच्या. चला मग मी सगळे तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कसे झाले शंकरपाळे. हे बघा छान असे गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे. चला मग काढून दाखवते तुम्हाला. असे गोड शंकरपाळ्या आपल्या तयार आहेत. चवीला खूप छान लागतात आणि चहा आणि दूध मध्ये बुडवून खाल्ले तर खूप सुंदर लागतात. मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. उद्या भेटूया एक नवीन व्हिडिओ मध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर.